आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू मन मन हे पांडुरंगा करू मन मन पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन पांडुरंगा करू प्रथम मन हो पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा रंगा करो प्रथम मन पांडुरंगा करो प्रथम मन हरि पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा सैतांच्या कृपादाने कथेचा विस्तारू हरिरायांच्या कृपादाने कथेचा विस्तारू पांडुरंगा करो प्रथम मन दुसरे चरण संताची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफाळुनी या भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची जयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता कायमा जीवानी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया विठाला विठाला आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा भाविक जन हो अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानोबा जगद्गुरु श्री संत तुकोबा शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन भूमीमध्ये कैलासवासी जिजाबाई रामराव बोखारे यांच्या 13वीच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेला एक दिवसीय नैमित्तिक हरिकीर्तनाचा कार्यक्रम या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सर्व गुणीजन महाराज मंडळी ज्यामध्ये सुंदर गोड अशी चाल आत्ता ज्यांनी गायली अशी हरिभक्तपरायण संभाजी महाराज बळेगावकर त्यांच्यासोबत सुंदर अशी चाल ज्यांनी गायली असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट हरिभक्तपरायण भास्करजी महाराज सोन्नेकर उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तपरायण मदनजी महाराज कोरटेकर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे गुणीजन महाराज मंडळी गावातील भजनी मंडळी गाव पातळीवरती परमार्थ टिकून ठेवण्याचं काम करणारे सर्व वारकरी मंडळी विनेकरी बाबा माझ्या पाठीमागे उभे असणारे चोपदार दादा सुंदर असा आवाज तुम्हा सगळ्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी श्रीकृष्णा मंडप अँड साऊंड सिस्टम त्याचबरोबर माझ्या समवेत असणारे हरिभक्तपरायण सोपानदादा अंबोरे आजच्या कीर्तनाचं शूटिंग करणारे हरिभक्तपरायण दादा
त्याचबरोबर आजच्या कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्व श्रोतेजन, त्यामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ, या बोखारे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी असणारे सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, सगळे सोयरी, सर्वांच्या चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो. विठाला विठाला. त्याचबरोबर आजच्या कीर्तनाचं ज्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले, कैलासवासी जिजाबाई रामराव बोखारे यांचे असणारे पुत्र श्री गुलाबराव रामराव बोखारे पाटील, श्री ज्ञानेश्वर रामराव बोखारे पाटील, तसेच त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये दासराव बाबाराव बोखारे, वसंता सीताराम बोखारे, भीमराव विठ्ठलराव बोखारे, कैलास साहेबराव बोखारे, शिवाजी नामदेव बोखारे व समस्त बोखारे पाटील परिवार, पांगरा बोखारे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला कीर्तनाचा कार्यक्रम, या परिवारातील माय निघून गेल्याच्या नंतर यांच्या दुःखात सहभागी असणाऱ्या सर्वांच्या चरणारविंदी पुन्हा एकदा साष्टांग प्रणिपात करतो आणि अभंगाकडे वळतो. विठाला विठाला. कैलासवासी जिजाबाईंच्या चरणी आजचं कीर्तन पुष्प समर्पित करण्याचा हा योग आहे. आजचं कीर्तन पुष्प प्रभूचरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे मायबाप देहू निवासी देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचमवेद निर्माते मानवी देह घेऊन निजधामा गेली, निळा म्हणे सकळ संता तो शिविल्याचा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे, तुका जरी सहज बोले वाणी त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबराय आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असणाऱ्या सात्विक कन्या पुत्रांच्या माता पित्याला धन्यता देत आहे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगाच्या माध्यमातून सांगतात की बाबांनो थोडा आवाज द्या. आपल्या हिताच्या ठिकाणी जे कन्या पुत्र जागे आहेत त्यांचे माता पिता धन्य आहेत. असे सात्विक कन्या पुत्र ज्या कुळात जन्माला येतात त्यांचा हरिक देवालाही वाटतो. मग श्री महाराजांना प्रश्न केला, महाराज तुम्ही आपलं हित कशात आहे म्हणता आणि हिताच्या ठिकाणी जागा राहणं म्हणजे काय? महाराज म्हणतात, जे गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करून भगवान परमात्मा नामचिंतन करतात ते खऱ्या अर्थानं आपल्या हिताच्या ठिकाणी जागे नवे नवे ते खऱ्या अर्थाने सात्विक आहे. या सात्विक कन्या पुत्रांचा देवाला वाटतो यात बोल नाही. तुकोबरायासारख्या अधिकार संपन्न महात्म्यांनी या सात्विक कन्या माता पित्याला धन्यता द्यावी यातही नवल नाही. तर श्री तुकोबराय म्हणतात, अशा सात्विक कन्या पुत्रांच्या माता पिता जर मला अभंगाच्या 4ही चरणाचा भावार्थ तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याला कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत. सगळ्यांनी प्रसन्न बसा, ताट बसा. हे काही रात्रीचं कीर्तन नाही, अंधारात डोळे लावायला चान्सेस नाही. सगळ्यांनी ताट बसायचं, प्रसन्न बसायचे. कीर्तन 11:30ला सुरू झालेलं आहे. 1:30 वाजेच्या पुढे 1 मिनिटही जाणार, 1:30 वाजेच्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. राहिलेल्या वेळेमध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला तुम्हा सर्व महाराज आमच्या भाऊने फोन केला, मी लगेच हो म्हणालो आणि बालाजी भाऊंच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांच्या भेटीचा हा योग. आजींना आपल्यातून जाऊन 13 दिवस पूर्ण झाले. ज्या घरातली माय हे घर सोडून निघून जाते, ज्या घरातील आईचा इहलोकीचा प्रवास संपून ती आई परलोकाच्या प्रवासाला निघून जाते, त्या घरातील सगळी लेकरं ही पोरकी झालेली असतात. आईंना जाऊन 13 दिवस पूर्ण झाले. त्या कुटुंबातील एकाही सदस्याला असं झालं नसेल, एकही क्षण या 13 दिवसात गेला नसेल ज्या क्षणाला या मातेची आठवण झाली नाही. बघा, पण गेलेली माणसं परत कधीच येत नसतात. येत असतात त्यांच्या आठवणी. गए हुए कभी आते नहीं, उनकी याद आती है.
त्यांच्या आठवणी परत परत येत असतात. 13 दिवस आजीला पूर्ण झाली. त्या निमित्तानं आपण कीर्तन आयोजित केले. एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 13वीच्या विधीला कीर्तन आयोजित करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहे. दशक्रिया विधीच्या निमित्तानं प्रवचन करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहे. वर्ष श्राद्धाच्या विधीला कीर्तन करण्याची पद्धत आपल्या धर्मामध्ये आहे. तुम्ही म्हणाल महाराज 13वीच्या कीर्तनाची काय गरज आहे? 13वीच्या विधीला कीर्तनाची काय गरज? याच्या पाठीमागे शास्त्र आहे मायबाप. हिंदू धर्मामध्ये एखाद्या व्यक्ती गेल्याच्या नंतर पिंडदान करण्याची पद्धत आहे. एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, पहिल्या दिवशी 1 पिंड, दुसऱ्या दिवशी 2 पिंड, तिसऱ्या दिवशी 3 पिंड, अनुक्रमे 13 दिवसापर्यंत पिंडदान केलं जातं. 13व्या दिवशी 13 पिंडदान केले जातात. ब्राह्मण देवतेच्या द्वारा यथोचित विधी केला जातो. त्या दशक्रिया विधी 13वीचा विधी म्हणतात. पण तुम्ही म्हणाल 13वीचा विधी ब्राह्मण देवतेच्या द्वारे केला जातो. तुमच्याकडे करतात ना? ब्राह्मण देवतेच्या द्वारे करतात का? बोला ना. ब्राह्मण देवता असते का 13व्याला? नाही, फक्त 10व्याला. 10वा आणि 13व्याला आमच्याकडे ब्राह्मण देवतेच्या द्वारा विधी केला जातो. आणि तो विधी होत असताना कीर्तन का करावं लागतो? तुम्ही म्हणाल तोही विधी करायचा, कीर्तन का ठेवायचे? ब्राह्मण देवतेच्या द्वारा तर्पण नावाचा विधी केला जातो. पिंडदान केलं जातं. त्यावेळी एखाद्या वेळी यजमानाकडून जर तर्पण करत असताना योग्य त्या पिंडाला योग्य ते बोट लागलं नाही तर तो दोष त्या यजमानाला लागत असतो, त्या परिवाराला लागत असतो. एखाद्या वेळी पिंडदान करणारा यजमान योग्य तो बोट योग्य त्या पिंडाला योग्य वेळी लावल्याच्या नंतर तर्पण विधी होईल. पण कधी कधी ब्राह्मण देवता दशक्रिया विधी करत असताना एखाद्या त्यांच्या मुखारविंदातून जर श्लोक चुकीचा उच्चारला गेला, मंत्रोच्चार चुकीचा झाला तर त्याचा दोष ब्राह्मण देवतेला लागत नाही, पूजा करणाऱ्या यजमानाला लागतो. आणि या दोनही प्रकारचे दोष निवारण करण्याची ताकद प्रभूच्या नामचिंतनामध्ये आहे. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण. ते सर्व दोष निवारण करण्याची ताकद प्रभूच्या नामचिंतनामध्ये आहे. म्हणून 13वीच्या निमित्तानं कीर्तन आहे. विठाला विठाला. तुम्ही म्हणाल महाराज एखादी व्यक्ती मरण पावल्याच्या नंतर कीर्तनाचं आयोजन आम्ही 10व्याला करतो, 13वीला करतो, त्या व्यक्तीला काही मिळतं का? त्याच्या 13वीच्या निमित्तानं आम्ही अन्नदान करतो, हे केलेलं अन्नदान त्या व्यक्तीपर्यंत जातं का? असा विचार न करता आपण आपल्या मातेनं पित्यानं आपल्याला जन्म दिला त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचं आजचं कीर्तन आहे. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात बाबांनो, प्रत्येक जीव या भूतलावर जन्माला आला. ज्या नरदेहात आपण जन्माला आलो गड्या, हा नरदेह मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. महाराज म्हणतात हा नरदेह मिळणं अत्यंत दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना. सर्व देहामध्ये नरदेह अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्य म्हणून आपण जन्माला आलोय. आपल्या अनेक जन्माचं बाकी आहे. मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान भगवंताने दिले. याची देही घडे देवाचे भजन. यात नरदेहामध्ये प्रत्येक जीवाला देवाचं भजन घडतं. आणि हे ज्ञान नाही, कोणत्याही जीवाला देवाचं भजन करण्याचं ज्ञान नाही, कीर्तन प्रवचन ऐकण्याचं ज्ञान नाही. या भूतलावर 84 लक्ष प्रकारचे जीव भगवंताने स्वतः जन्माला घातले आणि तरी भगवंताला समाधान नाही. भगवंत म्हणाले 84 लक्ष प्रकारचे जीव मी जन्माला घातले, यातला एकही जीव माझं भजन करत नाही. म्हणून भगवंतानं त्याचं भजन करण्याकरता एक जीव जन्माला घातलं, त्याचं नाव आहे मनुष्य. मनुष्याला भजन करण्याकरता भगवंतानं जन्म दिला आणि मात्र तो या झाला फाटा देवे दिला देह भजना गोमटा. सुंदर असा नरदेह भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला भजन करण्याकरता दिला. औट हात का मानव देह हरिता खरा गाडी घ्या सवे नये रे लंगोटी. सोबत काहीच येणार नाही, कवडी सुद्धा सोबत येणार नाही असं म्हणणारे कीर्तनकार सुद्धा कीर्तन संपल्यावर पाकिट घेतल्याशिवाय गाव सोडत. ही सुद्धा वस्तुस्थिती.
सोबत काही येणार नाही. ज्या नातेवाईकांसाठी आम्ही झिजाल, ज्या कुटुंबातल्या लोकांसाठी आम्ही झिजाल, आयुष्यातलं सगळ्यात मोठं संकट आहे भवसागरात बुडण्याचं. या संकटातून तारून नेण्याकरता कुटुंबातला कोणताही सदस्य आपल्या मदतीला येणार नाही. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणे. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मानणे. इष्ट मित्र स्वजन सखे हे तो सुखाचे मानणे. एक नामी दुःख भोगी कुंभ पाक जाचणे. एकटामी दुःख भोगी कुंभपाक जाचणे. ओ ते तुला सोडविला एका सद्गुरु वाचोने. धर्म जागो सदैवचा जो बापर उपकारे. अंधर दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. जो बापर उपकारे अंधर दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारे. आपला अंतिम काळ ज्यावेळी जवळ येईल मायबाप, त्यावेळी या संकटातून आपल्याला कुणी वाचू शकणार नाही. त्यावेळी पैसा उपयोगाला येत नाही, पद उपयोगाला येत नाही. माणसाच्या जीवनामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत जिथं वशिला चालत नाही. नंबर 1 माणसाच्या जीवनातलं कर्म, आणि नंबर 2 माणसाच्या जीवनातलं मरण. कुणाला चुकत नाही मरण आणि कर्म. तुम्ही म्हणाल महाराज माझा पाहुणा या पदावर आहे, चालत नाही. तुम्ही म्हणाल महाराज आमच्याकडे एवढा पैसा आहे, चालत नाही. कर्म आणि मरण या दोन गोष्टी कुणाला चुकत नाही. एखादा म्हणेल महाराज मी आयुष्यभर परमार्थ केला तरी कर्म आणि मरण चुकत नाही. एखादा म्हणेल महाराज मी दररोज कीर्तन करतोय, कर्म चुकत नाही. एखादा म्हणेल मी कीर्तनकार आहे, चुकत नाही. एखादा म्हणेल मी कीर्तनकाराचा बाप आहे, तुलाही चुकत नाही. एखादा म्हणेल मी देव आहे, तुलाही चुकत नाही. एखादा म्हणेल मी देवाचा बाप आहे, तुलाही चुकत. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथे वियोगे मेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. वियोग घडला सीता देवी. कर्मे दशरथ जान. कर्मे रावण क्षय पावला. कर्मे दशरथे वियोगे मेला. कर्मे रावण वनवासा गेला. नाम मने कर्म रेखा तेन चुके देवादिका. तेन चुके देवादिका. नाम मने कर्म रेखा. तेन चुके तेन तेन चुके चुके देवादिका. देवादिका. प्रमाणाचा पूर्ण विराम. तुम्ही म्हणाल उदाहरण सांगा. उदाहरण देवाचं आणि देवाच्या बापाचं आहे. कर्मे दशरथ वियोग मेला आणि कर्मे श्रीराम वनवासा गेला. राम प्रभूला कर्मानं वनवासाला जावं लागलं आणि राम प्रभूच्या वडिलाला कर्मे दशरथ वियोग मेला. पुत्र विराहानं मरावं लागलं. कर्म जर देवाला आणि देवाच्या बापाला चुकत नाही. पिस्तुल्या तो इकडे 1.5 एकर जमीन आहे.
कर्म कुणाला चुकत नाही गड्या, म्हणून कर्म चांगलं करा, कर्म चांगलं करा. एखाद्या तीर्थक्षेत्राची भ्रमंती कमी केली तरी चालेल, यात्रा कमी केल्या तरी चालेल, कर्म चांगलं करा. कर्म अच्छा है तो किस्मत तुम्हारी दासी है, कर्म अच्छा है तो किस्मत तुम्हारी दासी है, और नियत अच्छी है तो घर में मथुरा काशी है. विठाला मग काय कर्म करायचे? कर्म एकच कर, ज्या कामाला भगवंताने जन्माला घातले ते खरं हित शोधण्याचा प्रयत्न कर. खरं हित कशात आहे? भगवंताच्या नामचिंतनात करावे देवाचे चिंतन, करोनी या मन शुद्ध भावे, करोनी या मन शुद्ध भावे. करावे देवाचे चिंतन, करोनी या मन एकविध, करोनी या मन एकविध. महाराज म्हणतात खरं हित आहे भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये. हित ते करावे देवाचे चिंतन, करो नियमन शुद्ध भावे. आणि हे खरं हित ज्याला कळालं त्याचे माता पिता धन्य. अभंगाचं प्रथम आपुलिया हिता तो असे जगता, आपुलिया हिता तो असे जगता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता हिता तो असे जगता, जागता, आपुलिया हिता तो असे जगता, आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. कन्या पुत्र सात्विक, कन्या पुत्र होती ते सात्विक, उळी कन्या पुत्र होती ते सात्विक, उळी कन्या पुत्र होती ते सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 सात्विक. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे आहेत त्यांचे माता पिता खऱ्या अर्थानं धन्य. सज्जन हो, जन्माला आल्याच्या नंतर भगवंताचा नामचिंतन करा, आयुष्यभर करा. जर आयुष्यभर आपण भगवंताच्या नामाचं चिंतन केलं ना तर अंतिम समय ते नाव आपल्या मुखाला येईल, आणि अंतिम समय आपल्या नाव मुखाला आलं तर आयुष्य आपलं आयुष्याचा शेवट गोड होईल. गेल्यानंतर माणसाच्या आयुष्याचा शेवट गोड होतो, परंतु जिवंतपणे जर शेवट गोड करायचा असेल त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. जिवंतपणे शेवट गोड व्हावा असं वाटत असेल सज्जन हो, तर काही गोष्टी आपल्याला जिंकाव्या लागतील. पहिली गोष्ट आपल्याला जग जिंकावं लागेल. जग कशाला म्हणतात? जग वसमत तालुका म्हणजे जग नाही, हिंगोली जिल्हा मराठवाडा म्हणजे जग नाही, हां महाराष्ट्र हरियाणा पंजाब म्हणजे जग नाही. जग म्हणजे काय? भारत, बांगलादेश, ब्राझील, जपान, अमेरिका, साऊथ आफ्रिका, सगळ्या देशांनी भरलेलं जे जगत आहे त्याला जग असं म्हणतात. हे जग जिंकावं लागेल, त्यावेळी आपल्याला जिवंतपणे आयुष्याचा शेवट गोड होईल. आणि हे जग जिंकणं सोपं आहे? सोपं आहे का? अहो घरात बायको ऐकत नाही लोकांची, बायको ऐकत नाही. बायको तुमचं सांगत नाही, आमचंही तसंच असते. जसं तुमचं तसं आमचं असते. हां, आमच्या घरी ज्या दिवशी कीर्तन त्याच दिवशी बरं बोलतात. ज्या दिवशी घरी कीर्तनाचं
पॅकेट जातं त्या दिवशी बरं बोलतात, ज्या दिवशी कीर्तन नाही धासपूस होते. हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरची सारखी पद्धत आहे. जग जिंकणं अत्यंत कठीण आहे. कठीण जरी असेल तर कुणी जिंकलं नाही का? जिंकलं. माझ्या ज्ञानोबरांनी जग जिंकलं. माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी नेवासा तीर्थक्षेत्री निर्माण झाली, पण अमेरिकेसारख्या देशामध्ये माझ्या ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून तिची पारायणं केली जातात. माझ्या ज्ञानोबरांनी जग जिंकलं. भारत देशाच्या बाहेर छत्रपती शिवबाराजाची शिवजयंती साजरी केली जाते. माझ्या राजानं जग जिंकलं, जिवंतपणे शेवट गोड झाला. ऐका ऐका, आपला शेवट गोड व्हावा असं वाटत असेल गड्यावर, तर आपल्याला क्रोध जिंकावा लागेल. क्रोध. क्रोध कशाला म्हणायचं? शांतीब्रह्मनाथांच्या अंगावर एक यवन 108 वेळा थुंकला. नाथ महाराज होते ते. पैठणच्या नाथ महाराजांच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला. यवन म्हणजे कोण? कोण? मुसलमान. संतांना त्रास देण्याकरिता मुसलमान कमी वेळा त्रास द्यायला पुढे आले. एक वाक्य बोलू. शांतीब्रह्मनाथ महाराजांच्या अंगावर थुंकणारा मुसलमान होता, पण थुंकायला लावणारे आपले होते. आपल्याच लोकांनी आपल्या साधूंना, आपल्या संतांना त्रास दिला. महाराज नाथ महाराज सारखे संत झाले नाही, जे शांत आहे, संत आहे आणि श्रीमंत आहे. शांतीब्रह्मनाथ महाराजासारखे श्रीमंत संत या महाराष्ट्रात झाले नाही. नाथ महाराज किती श्रीमंत होते सांगू? नाथ महाराजाच्या दारात जर भिकारी भीक मागायला गेला तर शांतीब्रह्मनाथ महाराज त्याला सोन्याच्या ताटात जेव घालायचे भिकाऱ्याला. नाथ महाराजांच्या घरी दररोज कीर्तन आणि प्रवचन व्हायचं. कीर्तन आणि प्रवचन ऐकण्याकरता तुमच्यासारखी माणसं श्रोते मंडळी जर गेली तर कीर्तन संपल्यावर कीर्तन ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला शांतीब्रह्मनाथ महाराज 2 किलो हरभऱ्याची डाळ आणि 1 किलो गुळ दान द्यायचे. प्रत्येक कीर्तन ऐकणाऱ्याला 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ द्यायची. मी तुम्हाला विचारतो, असा एखादा महाराज तुम्ही पाहिला का की जो कीर्तन ऐकणाऱ्याला कीर्तन संपल्यावर 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ देतो? पाहिला का? हा, माझ्याकडून तर अजिबात अपेक्षा करू नका. तुम्ही म्हणाल महाराज 2 किलो डाळ आणि 1 किलो गुळ देणारे सोडा, आताचे महाराज कीर्तन करता करता पावशेर गुळ खातेत, म्हणून पांगऱ्याचे लोक हुशारे कीर्तन करायला गुळच ठेवत नाही. म्हणजे मी खात नाही. नाथ महाराज भिकाऱ्याला सोन्याच्या ताटात जेव घालायचे. हा, आणि नाथ महाराजाच्या अंगावर यवन 108 वेळा थुंकला. नाथाने त्याला उत्तर दिलं नाही. नाथ महाराजांनी आयुष्यामध्ये क्रोध जिंकला. जगद्गुरु तुकोबराच्या अंगावर गावातील कासाराच्या बायकोनं उकळतं पाणी फेकलं. अंग भाजून निघालं, पण पाणी कुणी फेकलं महाराजांनी माघारी वळून सुद्धा बघितलं नाही. महाराजांनी जीवनामध्ये क्रोध जिंकला. जिवंतपणे शेवट गोड व्हावं असं वाटत असेल, आपल्याला तिसरी गोष्ट जिंकावी लागेल. आपल्याला शरीर जिंकावं लागेल. शरीर जिंकणं फार अवघड आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराला देहूतल्या लोकांनी प्रचंड त्रास दिला. भजनामध्ये व्यत्यय आणताय, साधना करू देत नाही. तुकोबारांना गावाच्या बाहेर हाकलून देण्याचा प्रयत्न झाला. महाराजांना घरात भजन करू दिलं नाही. महाराज एकांतात जाऊन भजन करतात भंडाऱ्या डोंगरावर. पण भंडाऱ्या डोंगरावर भजन करायला तुकाराम महाराज गेले आणि तुकाराम महाराजांच्या देहू गावात एक नाचणारी बाई आली. त्या नाचणाऱ्या बाईला जगद्गुरु तुकोबाराच्या देहू गावातले लोक म्हणाले, नाचून तुला जेवढे पैसे मिळतात ना, त्याहीपेक्षा अधिक पैसे आम्ही तुला बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. फक्त एक काम करायचंय, की तू नाचत भंडाऱ्या डोंगरावर जायचे आणि तिथं भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये अडकवण्याचं काम करायचे. ती पैशासाठी नाचत होती. नाचत नाचत भंडाऱ्या डोंगरावर निघाली. तुकोबारांच्या जवळ गेली. नाचणाऱ्या स्त्रीच्या पायातील पैंजनाचा आवाज तुकोबारांनी ऐकला. डोळे उघडले. नाचणाऱ्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्याने महाराज म्हणाले, जाई व तुमाते न करी सायास, जाई व तुमाते न करी सायास, जाई व तुमाते न करी सायास, जाई व तुमाते न करी
जाई वो तुम्हारे न करी साया जाई वो तुम्हारे न करी साया जाई वो तुम्हारे न करी साया आम्ही विष्णुदास तैसे न हो आम्ही विष्णुदास तैसे न हो जाई वो तुम्हारे न करी सायास जाई वो तुम्हारे न करी सायास स्त्रीला तुकोबऱ्याने उत्तर दिलं, जाई वो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशुने माते, जशी आली तशी परत जा, आम्ही विष्णुदास तैशे नोही. तुकोबऱ्याने आपल्या जीवनामध्ये शरीर जिंकलं महाराज. या सगळ्या गोष्टी ज्यावेळी जिंकल्या जातात महाराज, त्यावेळी देवाकडे जायची गरज नाही, त्यावेळी सुखे येतो घरा नारायण. वारकरी संप्रदायाच्या संत मांदियाळीमध्ये असे काही संत होऊन गेले महाराज, ज्यांचं चरित्र दिवसेंदिवस प्रकाश होत्या त्याण्याऐवजी पाठीमागं पडत चाललं आहे. संताचं चरित्र प्रकाश होतात आलं पाहिजे, संताचा फार मोठा अधिकार असतो. आज ज्यांची पुण्यतिथी आहे, संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. सावता महाराजांचं श्रीक्षेत्र आरण नावाचं गाव श्रीक्षेत्र पंढरपूरपासून अत्यंत जवळ आहे. सगळ्यात जवळ असणारं संताचं गाव आरण गाव आहे पंढरपूरपासून, आणि सगळ्यात कमी वेळा पंढरपूरला गेलेले संत सावता महाराज आहे. सावता महाराज पंढरपूरच्या जवळ असून पंढरपूरला कमी वेळा जात होते, कारण पंढरपूरचा पांडुरंग त्यांच्या घरी अधिक वेळा येत होता. काम जिंकला, क्रोध जिंकला, जग जिंकलं, परिणाम भगवान परमात्म्याला आपल्या घरी यावं लागलं. आणि ज्यांनी या 2-3 गोष्टी जिंकल्या त्यांनी सर्वस्व जिंकलं. विठाला विठाला विठाला. आणखी एक गोष्ट आपल्याला शेवट गोड व्हावं असं वाटत असेल तर जिंकावी लागेल, ती म्हणजे काळ जिंकावा लागेल. काळ जिंकणं सोपं आहे, काळ पुढे ढकलणं सोपं नाही. काळ जिंकणं अत्यंत अवघड आहे. अवघड जरी असलं तर अशक्य नाही. काळ आमच्या संतांनी जिंकला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जगाला गिळंकृत करणारा काळ, पण त्याच्या माथ्यावर आम्ही पाय दिला, तुकोबराय म्हणतात. आणि तुकोबरायांनी जगाच्या पाठीवरचं पहिलं सदेह वैकुंठ गमन तुकोबरायांनी केलं. निळोबराय म्हणतात, मानवी देह घेऊन निजधामा गेली. नरदेह घेऊन निजधामाला जाणारे जगाच्या पाठीवरचे पहिले व्यक्तिमत्व जर कोण असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज. आमच्या शांतीब्रह्मनाथ महाराजांनी काळाच्या माथ्यावर पाय दिला. शांतीब्रह्मनाथ महाराजांचं देहावसान झालं. सगळीकडे बातमी गेली, अंत्यविधीची तयारी झाली. सगळे नातेवाईक मंडळी जमलेले आहे. नाथ महाराजाची प्रेत यात्रा निघाली. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. नाथ महाराजाची प्रेत यात्रा निघाली आणि निघाल्याच्या नंतर खांदेकरी भावकीतले असतात. असंच आहे ना इकडं पण, खांदेकरी भावकीतले असतात. पण प्रत्येकाचीच भावकी चांगली असते असं, प्रत्येकाचीच भावकी चांगली असते असं आमच्या तिकडचं सांगतो, इकडचं नाही. भावकीतले खांदेकरी बोलू लागले, का हो रामभाऊ? म्हणजे काय, या नाथाने आयुष्यभर भावकी म्हणून आपल्याला कधी मान दिला नाही, आपल्याला कधी भावकी म्हणून विचारलं नाही. चहा पाच दे नाही, हरिपाठ काय लिहितोय, कीर्तन काय सांगतोय, प्रवचन काय करतोय, भागवत काय सांगतो, सगळे कामं केले, पण आपल्याला कधी मान सन्मान दिला नाही, आपल्याला कधी मोठेपण दिला नाही, आपल्याला कधी विचारलं नाही. जाताना आपल्याच खांद्यावर जावं लागतं की नाही. एवढा शब्द उच्चारला, नाथ महाराज वरती उठून बसले. पंत
ठेवा खाली. कोण आहे म्हणे भूत भूत नाही नाथ आहे. खाली ठेवलं. पंत पुढं नाथ महाराज माग. महाराज काळाला माघारी पाठवलं. 1 वर्ष नाथ महाराज पुन्हा जगले. पुन्हा पवित्र षष्टीच्या तिथीला शांतीप्रमाणे नाथ महाराजांनी आपला देह ठेवला. पण देह ठेवला पण अडचण ही झाली. आता खांदेकरीच कुणी होईना. थोडं काही बोलावं तर हे महाराज उठून बसते. खांदेकरी कुणी होईना म्हणून अत्यंत शांत स्वभावाचे खांदेकरी पाहिले आणि खांदेकऱ्यांना त्या ठिकाणी प्रेत उचलायला लावलं. राम बोलो भाई राम बोलो, राम बोलो भाई राम बोलो. महाराजांची अंत्ययात्रा निघाली आणि गावातील एका बाईच्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि पहिल्या दिवशी ती सासरी मुलीला पाठवत होती. मुलीला सासरी पाठवताना तिनं मुलीला बैलगाडीत बसवलं. मुलीचे जावयाचे पाय धुतले आणि तेवढ्यात तिकून नाथाची प्रेतयात्रा आली आणि राम बोलो भाई राम बोलो आवाज ऐकला आणि त्या मुलीच्या आईनं बोटं मोडायला सुरुवात केली. कोण मेला मुर्दा आजच मेला, त्याला काय मरायला आजचाच दिवस सापडला. काय माझी सोन्यासारख्या लेकीला सोन्यासारख्या पावलांनी सोन्यासारखा संसार कराय पाठवते आणि ही प्रेतयात्रा आजच आली, आजच का मेला मेला. नाथ महाराजांनी पुन्हा आवाज दिला. पंत हे खांदेकरी म्हणे आम्ही तर काही बोललो नाही. म्हणे तुम्ही काही बोलले नाही पण त्या बाईच्या मुलीला सासरी नांदायला पाठवते, खाली ठेवा. नाथ महाराज पुन्हा उठून बसले. पायी चालत घरापर्यंत गेले. पुन्हा 1 वर्ष जगले. पवित्र षष्टीची तिथी आहे. नाथ महाराज म्हटले मला कुणाच्या खांद्यावर ओझं द्यायचं नाही, कुणाच्या दारातून जाऊन अपशकुन करायचा नाही. महाराजांनी विना अडकवला गळ्यात. हातात चिपळ्या आहे. श्रीमन नारायण नारायण नामाचा जयघोष करत महाराज गोदावरीच्या पात्रात गेले आणि महाराज गोदावरीत विलीन झाले. महाराजांनी जलसमाधी घेतली आणि जगाला गिळंकृत करणाऱ्या काळाच्या माथ्यावर पाय दिला महाराजांनी. विठाला विठाला विठाला. आणि त्यांच्याच करता महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. त्यांचा हरिक देवाला वाटतो. अभंगाचं 2रं चरण. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, 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 दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र अभंगाच्या 2ऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयाचा हरिक वाटे देवा. आज या परिवारानं आपल्या मातेच्या 13वीच्या निमित्तानं कीर्तनाचं आयोजन केलं. महाराज आई वडिलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता हा सोहळा असतो. काही लोक म्हणतात गेली माणसं गेलेली काही परत येत नाहीत.
10वा घालावा 13वा घालावा आणि बस मिटवावं काम. परंतु एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर 13वीचा विधी करावा, त्यानिमित्तानं कीर्तन ठेवावं. प्रत्येक महिन्याला मातृदेवता किंवा पितृदेवता जेव घालण्याची पद्धत आहे. आपल्या धर्मामध्ये कमीत कमी प्रथम पुण्यस्मरण अर्थात वर्ष श्राद्धापर्यंत साजरं केलं पाहिजे. तिथून पुढे कुणी केलं का न केलं काय फारसा फरक पडत नाही. परंतु प्रत्येक महिन्याला, त्याला मासिक श्राद्ध असं म्हणतात, प्रत्येक महिन्याचं मासिक श्राद्ध घालून वर्ष श्राद्धापर्यंत प्रत्येक विधी यथोचित केला पाहिजे. आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आज यांच्या परिवाराने एक कीर्तन आयोजित केले. यांच्यासाठी सुद्धा म्हटलंय धन्य माता पिता तयाची, यांच्यासाठी सुद्धा म्हटलंय तयाच हरीख वाटे देवा विठाला विठाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये आई वडिलाची सेवा घडली पाहिजे. महाराज मी मगाशी बोललो, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का. माणसाच्या जीवनातला कोणता क्षण आणि कोणती वेळ आयुष्याचा शेवट करणारी असेल महाराज सांगता येत नाही. महाराज म्हणतात क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. का महाराजांनी शब्द अत्यंत व्यवस्थित वापरले. महाराज म्हणतात हुशार थोर आहे वळसा. महाराजांनी हुशार करायला, हुशार व्हायला सांगितलं, माणसं हुशार होत नाही. महाराज म्हणतात सावधान आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे मा. एकीकडे हुशार व्हा म्हणतायत, एकीकडे म्हणतात बाबांनो सावध व्हा सावध. प्रत्येकाला जायचंय. काही वेळा म्हणतात महाराज क्षणभंगूर नाही भरवसा, काही ठिकाणी म्हणतात क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकड. प्रत्येकाला मरायचे, प्रत्येकाला मरायचं हे प्रत्येकाला माहिती आहे. माणसाला मरावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे, पण मला मरायचं हे कोणाच्या ध्यानात नाही. प्रत्येकाला मरावं लागतं हे प्रत्येकाला माहिती आहे, पण मला मरायचंय हे कुणाच्या ध्यानात नाही. माणसं विसरले महाराज. दोन गोष्टीला विसरायचं नाही, एक देवाला आणि दुसरं मरणाला. माणसं जर देवाला विसरली तर माणसाला उद्धार करून घेण्याची जिज्ञासा निर्माण होत नाही. आणि माणसं जर मरणाला विसरली तर माणसाला चांगलं कर्म करण्याची सद्बुद्धी तयार होत नाही. म्हणून देवाला विसरायचं नाही. देवाला विसरली तया थोरच हानी. विसरल्याच्या नंतर फार मोठी हानी होत असते. आणि जी माणसं मरणाला विसरतात ना, त्यांच्या आयुष्यातली कोणती पावलं चांगल्या दृष्टीनं पडत नाही, त्यांच्या जीवनात सत्कर्म घडत नाही. मग जीवनामध्ये सत्कर्म करा. मी सांगितलं कर्म चुकत नाही आणि मरण चुकत नाही. मरण चुकणार नाही, तुम्हाला नाही, मला नाही, माझ्या बापाला सुद्धा नाही, कुणालाच मरण चुकणार नाही. आपल्या जीवनामध्ये आपले आईवडील जर जिवंत असतील ना तर आईवडिलाची सेवा करा, सेवा करा. मृत्यू नावाचं संकट ज्यावेळी आपल्या दाराच्या समोर उभं राहिलं आणि आवाज देईल, घराच्या बाहेर निघावं लागेल. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. ज्यावेळी मृत्यू नावाचं संकट आपल्या दारात येईल गड्या, आपल्याला घराच्या बाहेर निघाल्याशिवाय पर्याय नाही. तिथं वशिला चालत नाही. जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत मायबापाची सेवा करा. मृत्यूची वेळ आणि मृत्यूचं ठिकाण आतापर्यंत कुणाला बदलता आलं नाही. गरुड पुराणामध्ये सुंदर अशी कथा आहे. गरुडाला कळालं, गरुड हा मातृभक्त होता. मातृभक्त असणाऱ्या गरुडाला कळालं माझ्या आईचं मरण ठरलेलं आहे. ज्या दिवशी आईचं मरण ठरलेलं आहे त्या दिवशी गरुडानं आईला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठवलं, स्नान वगैरे करायला सांगितलं. आई उठली, स्नान केलं आणि गरुडानं आपल्या आईला पाठीवर बसवलं. सांगितलं आई आज आपल्याला गावाला जायचंय. गरुडानं आपल्या आईला पाठीवर बसवलं. गरुडाला आपल्या उडण्याचा गर्व आहे. माझ्यासारखी गगन भरारी कुणाला घेता येत नाही. गरुडाने आपल्या आईला पाठीवर बसवलं, गगन भरारी घेतली. उंच असा पहाडाचा प्रवास गरुड आपल्या आईला पाठीवर बसून करतोय. गरुडाची आई विचारती बाळा कुठे घेऊन चाललास. गरुड सांगायला तयार नाही. घनदाट जंगलाचा प्रवास करून गरुड एका उंच पहाडावर आपल्या आईला घेऊन पोहोचला. उंच पहाडावर आपल्या आईला ठेवलं आणि गरुड मोठमोठ्याने हसू लागला. हसणाऱ्या गरुडाला आई विचारती झाली बाळा का हसतोस. गरुडानं उत्तर दिलं आई तू माझी आई आहेस आणि तुझं आज मरण ठरलेलं होतं. तुला मरणाच्या तडाख्यातून वाचवण्याकरिता मी घरातून उचललं आणि या उंच पहाडावर घेऊन आलो. आज मी तुला मरणाच्या तडाख्यातून वाचवलं आणि म्हणून त्या आनंदाने मी हसतोय. गरुडाचं हसणं थोडंसं शांत झालं आणि तेवढ्यात त्या ठिकाणी यमदूत प्रगटले. यमदूतानं गरुडाला रामराम केला. राम राम गरुडा. गरुड म्हणे तुम्ही इथं. म्हणे हो. म्हणे कसं काय.
गरुडा खरं तर तुझे आभार मानले पाहिजे. तुझ्या वृद्ध आईचं मरण या उंच पहाडावर ठरलं होतं. आम्हाला प्रश्न पडला होता, तुझ्या आईला घरातून उठता येत नाही, चालता येत नाही, एवढ्या उंच पहाडावर तुझ्या आईचं मरण ठरलं, इथपर्यंत तिला कोण घेऊन येईल, आम्हाला प्रश्न पडला होता. तू चिता आणून घासलंस, तुझे आभार मानले पाहिजे. मरणाच्या ठाया वेळ जर चुकत नसेल गड्या तर आयुष्य जात आहे पहा. काळ जपतसे महा सोहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. त्या भगवंताच्या नजरेत आपण असावं महाराज. बाकी कोणता पाहुणा काय म्हणेल, कोणता सोयरा काय म्हणेल याचा विचार करत असाल तो विचार सोडून द्या. जीवनामध्ये एक सोयरा जोडा जो तुमच्या कोणत्याही संकटात कामी येईल. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. जर देव नावाच्या सोयऱ्याला तुम्ही आम्ही जोडलं गड्या तर आपल्या जीवनातील सगळ्यात मोठ्या भवसागरात बुडवण्याच्या संकटातून तो आपल्याला वाचवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवनामध्ये आई वडिलाची सेवा घडली पाहिजे गड्या. माय बापाच्या सेवेपेक्षा मोठी सेवा या जगाच्या पाठीवर कोणती नाही महाराज. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात, सकल तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, ती सेवेशी कीर शरीरे लोण कीजे. जगातील सगळ्या तीर्थात माय बापे केवळ काचे, माय बापे केवळ काचे, माय बापे केवळ काचे, माय बापे केवळ काचे. देणे न जावे तीर्थाचे, देणे न जावे तीर्थाचे, कुंडलिके काय केले, कुंडलिके काय केले. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. माय बापाची सेवा जर आपण आपल्या जीवनात करत असाल गड्या, एखाद्या वेळी आपण तीर्थक्षेत्राला वारी करण्याकरता नाही गेला तरी चालेल. तुम्ही म्हणाल आम्ही जर पंढरपूरला गेलो आणि मायबापाची सेवा नाही केली तर काय अर्थ आहे का? माय बापाची सेवा न करता पंढरपूरची वारी करत असाल तर करा, हरकत नाही. थेट पंढरपूरला वारीत जा. पांडुरंगाचं दर्शन करण्याच्या अगोदर चंद्रभागेचं स्नान करा. चंद्रभागेचं स्नान केल्याच्या नंतर त्या चंद्रभागेच्या वाळवंटात भक्तराज पुंडलिकाचं मंदिर आहे. त्या पुंडलिकाकडे जा, त्याला विचारा, या जगाच्या मालकाला तू 28 युगापासून विटेवर उभा केलं, याच्या नावाचे किती पारायण केले, याच्या नावाच्या किती माळी जपल्या? तो म्हणेल मी त्याचं नावच घेतलं नाही. मग काय केलं? महाराज म्हणतात पुंडलिके काय केले? पुंडलिक म्हणेल मी देवाची सेवा नाही तर माझ्या माता पित्याची सेवा केली. परिणाम जगाच्या मालकाला मी विटेवर उभा केलं. म्हणून एक वाक्य, पुंडलिकाच्या निकट सेवे कैसा धामे परारी, कैसा धामे परारी, कैसा धामे परारी. पुंडलिकाच्या निकट सेवे धामे माघारी, कैसा धावे माघारे, ऐका धावे माघारे. परारी.
माता पित्याची सेवा केली, भगवान परमात्म्याला त्याच्या इशाऱ्यानं विटेवर उभा राहावं लागलं. एक वाक्य घरी घेऊन जा सज्जना हो. देवाची सेवा करून हे जग सोडून गेलेले मायबाप जिवंत परत कधीच येणार नाहीत. ऐका ऐका, भगवंताची देवाची सेवा करून जग सोडून गेलेले मायबाप परंतु जिवंत कधीच होणार नाही. परंतु जिवंत मायबापाची सेवा करा, देवाला आपल्या दारात यावं लागणार. भक्तराज पुंडलिकाचं उदाहरण आहे. पण आपल्या जीवनामध्ये माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी या न्यायानं माता पित्याची सेवा घडली पाहिजे. दुर्दैव बऱ्याच वेळा मायबाप जिवंत असले तर आम्हाला महत्त्व कळत नाही. आमच्या भागामध्ये ज्यानं मायबापाची सेवा केली नाही महाराज, तेच मायबापाचे मोठमोठे पुण्यतिथीचे कार्यक्रम करतात. ज्यांनी मायबापाची सेवा केली नाही ते दररोज भाषण करून सांगतात आईवडिलाची सेवा करा. आज शूटिंग आहे म्हणून बोलत नाही, जातीबद्दलच बोलणं चुकीचं आहे. परंतु मायबापाचं महत्त्व सांगणारे बरेचसे कीर्तनकार सुद्धा मायबापाची सेवा करत नाही. यासारखं मोठं दुर्दैव कोणतं नाही. खरं बोलाय का हरकत आहे? आई वडिलाची सेवा केली पाहिजे. एक वाक्य घरी घेऊन जा. आपल्या घरातला बाप साक्षात पांडुरंग आहे. आपल्या घरातला बाप साक्षात पांडुरंग आहे आणि आपल्या घरातली माय साक्षात रुक्मिणी माता आहे. असं समजून त्यांचं दररोज दर्शन करा. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायची गरज पडणार नाही. म्हाताऱ्या माय बापाला प्रेमानं मिठी मारा. म्हाताऱ्या माय बापाचे दररोज दर्शन करा. म्हातारपणी माय बापाला बोललेला प्रेमाचा एक शब्द लाख रुपये किमतीचा असतो. तुम्ही किती कमवता यापेक्षा माता पित्याला किती प्रेमानं बोलता ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. विठाला विठाला आपल्या आईला आणि आपल्या बापाला कमवत्या मुलाकडून, कमवत्या सुनबाईकडून 1 रुपयाची अपेक्षा नसते. त्यांना अपेक्षा असते ते वृद्धपणात प्रेमानं बोलण्याची. आपण मायबापाची सेवा केली पाहिजे महाराज. भाग्यवान आहेत ते लोक ज्यांचे मायबाप जिवंत आहे. मायबाप जिवंत आहे. मी तर या परिवाराचं कौतुक करेल. हे ज्यांच्या आईचा आपण 13वीच्या निमित्तानं कीर्तन करतोय, हे 2 बंधू गुलाबराव आणि ज्ञानेश्वर आणि गुलाबराव, हे 2 बंधू आहे. मोठ्यांचं वय जवळपास 70च्या घरात आहे. हा, वय वर्ष 70 होतंय आणि म्हातारपणापर्यंत आईची छत्रछाया आहे. यासारखं मोठं भाग्य नाही महाराज. विठाला विठाला विठाला. म्हणून एकदा का मायबाप जग सोडून गेले ना, पुन्हा त्यांच्या आठवणी आणि त्यांचा फोटो सोडून आपल्याला पुन्हा ते बघायला मिळणार नाही. म्हणून जोपर्यंत ते जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. 2-3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे प्रत्येक मुलानं. आपण जेव्हा लहान होतो, आपण लहान असताना आपले मायबाप आपल्याला एकट्याला सोडून कुठेही जात नाही. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आपण लहान असताना आपल्याला चालता येत नाही. आपली आई आपल्या करंगुळीला पकडते, आपल्याला चालायला शिकवते. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवा. आपण जेव्हा लहान होतो आपल्या तोंडात दात नसतात. आपण बोललेले शब्द बोबडे येतात. बोबडे शब्द समजून घेऊन आपली आई, आपले वडील आपला जो मागेल तो हट्ट पुरवण्याचं काम करते. ही तिसरी गोष्ट लक्षात ठेवा. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या कशा करता? आपण आता लहानाचे मोठे होणार आहे. आपला विवाह होणार आहे आणि सुनबाई घरात येणार आहे. आपली पत्नी घरात आल्याच्यानंतर आपला सुखी संसार चालला तेव्हा आपली मायबाप म्हातारे होणार आहे. मायबाप म्हातारे झाल्याच्या नंतर आपल्या बालपणीच्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, आपल्या आईवडिलांनी आपल्याला लहानपणी एकट्याला सोडून कुठेही ते गेले नाही. लक्षात ठेवा गड्या. आपले मायबाप म्हातारे झाले असतील तर आपल्या मायबापाला एकट्याला बाजूला ठेवू नका. त्यांच्यातून त्यांना एकट्याला ठेवून आपण वेगळं राहू नका गड्या. दुसरी गोष्ट आहे, आपल्या आईनं आपल्या बापानं आपल्या करंगळीला पकडून आपल्याला चालायला शिकवलं. आपले मायबाप म्हातारे झालेले आहे, त्यांना आता पायानं चालता येत नाही, हातानं कोणतंही काम करता येत नाही. म्हाताऱ्या बापानं म्हाताऱ्या आईनं सांगावं, बाळ अरे मंदिरात कीर्तनाचा कार्यक्रम आहे, मला मंदिरापर्यंत घेऊन चाल. लहानपणी आपली करंगुळी आपल्या आईनं पकडली, त्या आईची करंगुळी आपण पकडा.
एका हातात काठी, एका हातात आपल्या पोराचा हात जर त्या आईच्या हातात असेल ना, तर त्या आईला वाटेल लहानपणी आपण याची करंगुळी पकडून याला चालायला शिकवलं, त्याचं फलित झालं. त्या आईला मंदिरापर्यंत कीर्तन ऐकण्याकरता घेऊन चला. तिसरी गोष्ट मी सांगितली, आपले बोबडे शब्द बोबडे बोल मायबापाने समजून घेतले. बालपणी जो हट्ट आपण केला तो हट्ट पुरवण्याचं काम केलं. मायबाप म्हातारे झाले की तोंडातले दात पडतात. तोंडातले दात पडले की त्यांच्या तोंडातून येणारे शब्द अस्पष्ट येतात, आपल्याला शब्द कळत नाही. त्यांचे अस्पष्ट बोबडे शब्द समजून घेऊन म्हातारपणी त्यांना लागेल ते पुरवण्याचं काम करा गड्या. आपल्या जीवनामध्ये या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी केल्या तर आईवडिलाच्या सेवेसारखं मोठं फळ कोणतं नाही. आता याच्या पुढे जाऊन सांगतो, मी कडू बोलणारा महाराज आहे पण खरं बोलणारा महाराज आहे. बऱ्याचशा गावातले लोक मी खरं बोलल्यामुळे मला पुन्हा कीर्तनाला बोलवत नाही. लक्षात ठेवा, आपण आपल्या मायबापाची सेवा करा. पुरुष मंडळीसाठी सांगतो, आपण आपल्या मायबापाची सेवा करा, आपले पोर आपली सेवा करतील. आपण आपल्या मायबापाचे हाल करा, आपले पोरं याजासकट वसूल करतील. महिला मंडळीसाठी सांगतो, आपण आपल्या सासू सासऱ्याची सेवा करा, आपली भाऊजही आपल्या माहेरामध्ये आपल्या मायबापाची सेवा करेल. ऐका ऐका महिला मंडळ, आपण आपल्या सासू सासऱ्याची मायबाप म्हणून सेवा करा. तुमची भाऊजही तुमची वहिनी तुमच्या माहेरात तुमच्या मायबापाची मायबाप म्हणून सेवा करेल. इकडं तुम्ही सासू सासऱ्याला त्रास द्या, तुमची वहिनी माहेरात व्याजात सगट वसूल करेल. विठाला विठाला. आपल्या लोकांचं उलट आहे, आपल्या लोकांचं उलट आहे. आपला जावयानं जर मुलीचं ऐकलं तर आपले लोक म्हणतात महाराज आपण विचारावं नुसतं, बाबा मुलगी कुठं दिली, ते म्हणते त्या गावात दिली. बर कस काय झालं मुलीचं? कल्याण झालं महाराज, जावई आमच्या लेकीच्या पुढं नाही. काय काय कल्याण झालं महाराज, जावई आमच्या लेकीच्या शब्दाच्या पुढं नाही. आणि त्याच माणसाला त्याच माणसाच्या बायकोला विचारावं पोराचं लग्न झालंय का, ती म्हणते झालंय. लगेच तोंड पडते झालंय. आणि हा मुलगा जर बायकोच ऐकणार असेल, सेम तिकडचं ऐकणारी आहे म्हणून कल्याण झालं. आणि याची सुनबाई हिची सुनबाई जर मुलाचा ऐकणारी, याच्या सुनबाईचा जर मुलगा ऐकत असेल, विचारावं सुनबाई कस काय, सत्यानाश झाला महाराज. म्हणजे तुझ्या पोरीच्या धाकात तुझ्या जावयानं राहणं म्हणजे कल्याण. तुझ्या सुनेच्या धाकात तुझ्या पोरानं राहणं म्हणजे वाटोळं. हे आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. प्रत्येक सुनेनं सासू सासऱ्याची आई वडील म्हणून सेवा केली पाहिजे. प्रत्येक मुलानं आपल्या आई वडिलाची सेवा केली पाहिजे. गड्या जिवंत तोपर्यंत सेवा केली जाते, मेल्यानंतर ते परत दिसत नाही. एका पोरानं वडिलाची भरपूर सेवा केली आणि वडिलाची सेवा करत असताना एके दिवशी त्याच्या बायकोनं सांगितलं, का हो तुमच्या वडिलाला जर आता घरात ठेवायचं असेल तर मी माहेराला निघून जाते. एक तर तुमच्या वडिलाला घरात ठेवा, नाही तर मला ठेवा. ते म्हटलं असं जमणार नाही, माझ्या वडिलानं लहानाचं मोठं केलं. आई लहानपणी मरण पावली, आईची भूमिका वडिलानं निभावली. माझ्या वडिलाला मी बाजूला ठेवू शकत नाही, घराच्या बाहेर काढू शकत नाही. याच्यावर काही पर्याय? तिनं सांगितलं काही पर्याय नाही, एक तर त्यांना ठेवा नाही तर मला ठेवा. तो म्हटलं एक काम करू, आपल्या जुन्या पडक्या माडीवरती वडिलांना ठेवलं तर चालेल का? ती म्हटली चालेल. त्यांना डब्बा देशील का? ती म्हटली देईल, पण त्यांनी मागितला तर. बायकोच्या सांगण्यानुसार या पठ्ठ्यानं आपल्या वडिलाला जुन्या माडीवर ठेवलं आणि म्हाताऱ्याचा आवाज घरापर्यंत पोहोचत नव्हता, म्हणून म्हाताऱ्याजवळ एक घंटीची काठी ठेवली आणि आजोबाला वडिलाला सांगितलं, तुम्हाला भूक लागली की या घंटीचं बटन दाबायचं. घंटीचं बटन दाबलं की सुनबाई जायची डब्बा घेऊन, घ्या खा गिळा मरा, जसं तिच्या बापाच्या घरून आणून खाऊ घालते. सुनबाईनं डब्बा घेऊन जावा, तहान लागली की म्हाताऱ्यानं घंटीची काठी वाजवावी. सुनबाईनं चहा घेऊन जावा, तहान लागलं की पाणी, चहा प्यायची तर चहा, भूक लागली की डब्बा, सगळं सुनबाई घेऊन जायची. म्हाताऱ्याची तहान आणि भूक घंटीच्या बटनावर झाली होती. एके दिवशी म्हाताऱ्याचा नातू खेळता खेळता पडक्या माडीवर गेला आणि म्हाताऱ्याची घंटी वाजवायची काठीच उचलून घेऊन आला. सकाळच्या प्रहरामध्ये काठी उचलून घेऊन आला. संध्याकाळी त्याचा तो त्या पोराचा बाप घरी आला आणि संध्याकाळी आपल्या बायकोला विचारलं, बाबाला चहा दिला का? ती म्हटली नाही. बाबाला डब्बा दिला का? म्हणे नाही.
बाबाला संध्याकाळचा डब्बा दिला का? म्हणे नाही. म्हणे का? म्हणे त्यांनी मागितलाच नाही, कदाचित त्यांना उपवास असेल. सुनबाईनं डब्बा दिला नाही, पोरगा वरती जाऊन बघतो तर काय, बाप मरून पडलेला आहे. मरून पडलेला बाप त्यानं पाहिला, डोळ्यात पाणी आलं, खाली आला. बायकोला विचारतो, बापाला भाकरी का दिली नाही? तिनं सांगितलं, त्यांनी डब्बा मागितला नाही, त्यांनी चहा मागितला नाही, त्यांनी पाणी मागितलं नाही, म्हणून मी दिलं नाही. त्यांनी का मागितलं नाही विचार केला तर बापाजवळ घंटीची काठी दिसली नाही. बापाच्याजवळ घंटीची काठी नाही, कुठे गेली पाहत होता. तर त्याच्याच 8 वर्षाच्या पोराच्या हातात ती काठी खेळताना त्यानं पाहिली. पोराला विचारलं, मूर्ख आहेस का तू? अक्कल नाही तुला? पागल झालास का? बाबाची भूक लागल्यावर घंटी वाजवायची काठी हातात का घेऊन आला? इकडे घेऊन का पळतोस? 8 वर्षाच्या पोरानं उत्तर दिलं, म्हातारपणी तुला कामी येईल ना. आपण जे पेरलं ते उगवणार आहे. आई वडिलाची सेवा करा. जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तुमच्याकडे पैसा आहे, त्या पैशापेक्षा तुमच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदावी असं वाटत असेल ना, तर मायबाप नावाचे जिवंत दैवत यांच्या जीवनामध्ये आपल्याला यांच्या चेहऱ्यावरती वृद्धपणामध्ये हास्य फुलवावं लागेल. त्यावेळी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल. गड्या, लहानपणी आपला जन्म झाल्याच्या नंतर लोक आपल्या बघायला येतात. कुणी हातातलं कडं आणतात, कुणी पायातले चेन आणतात, कुणी गळ्यातला पत्ता आणतात. आपला जन्म झाल्यावर आपल्याला बघण्याकरता लोक येतात. 16 विषय. एखादा पुरुष जर सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर सुंदर असेल तर एखादी स्त्री त्याच्या प्रेमात पडेल. एखादी स्त्री जर सुंदर असेल तर एखादा पुरुष तिच्या प्रेमात पडेल. पण आपलं तोंडही न पाहता आपण उदरात असल्यापासून आपल्यावर जी प्रेम करते ना, तिला माय म्हणतात. त्या माय बापाचे आपल्यावर जेवढे उपकार आहे सज्जना हो, तेवढे कुणाचे नाही. जन्माच्या अगोदर पासून जन्म होईपर्यंत नाही, आयुष्यभर मरेपर्यंत आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्यावर जी प्रेम करते ना, तिला माय म्हणतात. एका मुलानं, एकुलत्या एक मुलानं संन्यासाश्रम धारण केला. थांबायचं आपल्याला 5-10 मिनिटामध्ये. संन्यासाश्रम धारण केला. एका मोठ्या आखाड्याचा तो मुलगा संन्यासी झाला. आणि त्या संन्यासी महात्म्याला कळालं, तुमचे वडील बऱ्याच दिवसापूर्वी मरण पावले. तुमच्या आईची तब्येत आता बरी नाही. आणि तुमच्या आईनं मरण्यापूर्वी शेवटची इच्छा व्यक्त केली की माझ्या मुलाला डोळे भरून पाहायचं आहे. मोठ्या आखाड्याचे महंत होते, संन्यासी होते. संन्यासी महात्म्याला बातमी कळाली आणि ते मुक्काम दर मुक्काम करत आपल्या मूळ गावी परतले. मूळ गावी परतले, आपल्या आईच्या जवळ आले. आईला डोळ्याने दिसत नव्हतं, पायानं चालता येत नव्हतं, जागेवर उठता येत नव्हतं. खाटेवर आई पडलेली आहे. आणि खाटेवर पडलेल्या आईच्या जवळ संन्यासी महात्मा असणारा तो मुलगा आला. आल्याच्या नंतर त्या संन्यासी महात्म्यानं आपल्या आईच्या चरणावर मस्तक ठेवलं. मुलाच्या कपाळाचा स्पर्श आईच्या पायाला झाला. आणि तेवढ्या स्पर्शानं त्या आईनं ओळखलंय, माझा दादा आलाय का रे. एका स्पर्शानं सुद्धा आपल्या मुलाला ओळखणारी ती माय असते. डोळ्याने दिसत नाही, शब्द ऐकला, पोराच्या डोळ्यात पाणी आलं. आई, होय मी आलोय. आई, मी आलोय. आईच्या डोळ्यात पाणी आलं आणि आई म्हणाली, बाळा, मरण्यापूर्वी माझी एक शेवटची इच्छा आहे. काय आई? काय पाहिजे तुला? हवंय ते देतो, जे पाहिजे ते माग. आई, त्या आईनं सांगितलं, बाळा मला काही नको, एकच इच्छा आहे, माझा अंतिम समयी तू माझ्या जवळ असावं. त्या मुलानं सांगितलं, आई, जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. संन्यासी महात्म्यानं आईजवळ राहण्याचा निर्णय घेतला. आईची तब्येत थोडीशी स्थिर झाली. परिसरातले लोक संन्यासी महात्म्याला चहापान करण्याकरता घेऊन जायचे. त्या काळात मोबाईल नव्हते, त्या काळात गाड्या नव्हत्या, टांग्याचा प्रवास होता. टांग्यामध्ये घेऊन जायचे, आणून सोडायचे. एके दिवशी संन्यासी महात्मा फिरता फिरता थोडेसे दूरच्या गावी गेले. आणि दूरच्या गावी गेल्याच्या नंतर त्या संन्यासी महात्म्याच्या आईचं देहावसान झालं. आई मरण पावली. अंत्यविधीची तयारी सुरू झाली. पण संन्यासी महात्मे कोणत्या गावाला गेले पत्ता नाही. शोधाशोध सुरू झाला. फोन नव्हते, त्यामुळे लवकर शोधणं शक्य झालं नाही. संध्याकाळचा अंत्यविधी सकाळपर्यंत ढकलण्यात आला. संन्यासी महात्मा अजून आला नाही. वाट बघितली. दुसऱ्या दिवशीची दुपार झाली, महात्मा अजून आला नाही. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळपर्यंत अंत्यविधी ढकलला. आता पुढे ढकलणं शक्य नाही. म्हाताऱ्या माणसाचं कुजलेलं प्रेत आहे. अंत्यविधीची तयारी झाली. संन्यासी महात्मा एकुलत्या पोराची वाट बघून अंत्ययात्रा निघाली. राम बोलो भाई, राम बोलो. स्मशानभूमीमध्ये ती या ठिकाणी अंत्ययात्रा पोहोचली. स्मशानभूमीपर्यंत संन्यासी महात्मा आला नाही. स्मशानभूमीत पोहोचली. संन्यासी महात्म्याची वाट बघून आईच्या प्रेताला अग्नीही दिला. आईच्या प्रेताला अग्निडाग दिला आणि संन्यासाचा टांगा गावात आला.
तसाच तो डांगा स्मशानभूमीकडे वळवला. स्मशानभूमीमध्ये खांद्यावरती पाण्याची घागर घेऊन, पाण्याचा माठ घेऊन मातेच्या प्रेताला प्रदक्षिणा मारण्याकरता संन्यासी महात्मा सज्ज झाला. आईनं आपल्यावर केलेले उपकाराप्रती कृतज्ञता भाव मनात तयार झालेला आहे. संन्यासानं पाण्याचा माठ खांद्यावर घेतलेला आहे. प्रदक्षिणा मारण्याकरता संन्यासी त्या ठिकाणी एक एक प्रदक्षिणा मारतोय. जसजसं संन्यासी आपल्या मातेच्या प्रेताला प्रदक्षिणा मारतोय तसतसं मातेच्या प्रेतानं अग्नी घेतला होता. अग्नी प्रज्वलित होत होता. संन्यासी महात्मा अगदी आईच्या प्रेताच्या जवळ गेला. देहीच विदेही भोगदशा या अवस्थेला तो संन्यासी महात्मा पोहोचला. आईच्या प्रेताचे बडके संन्यासाच्या अंगावर येऊ लागले तरी संन्यासी महात्मा आईच्या प्रेताच्या जवळ गेला आणि जळत्या प्रेतातून आवाज आला, बाळा जरा दुरून प्रदक्षिणा घाल, तुझ्या अंगाला चटके बसतील. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत, आणि मेल्यानंतर सुद्धा आपल्यावर जी प्रेम करते ना महाराज, तिला आपली आई म्हणतात. म्हणून आईसारखं वडिलासारखं आपल्यावर प्रेम कोणी करत नाही. आई वडिलाची सेवा करा गड्या. या जगातील प्रत्येक नयनरम्य, प्रत्येक चांगलं आणि वाईट दृश्य आपल्याला बघायला मिळतं ना, हे उपकार आपल्या माता पित्याची. आपल्याला जन्म दिला ना आपला बाप, आपली आई. आई तर अत्यंत प्रत्येकाची मायाळू प्रेमाळू असते. बऱ्याच वेळा बापाला प्रेम दाखवता येत नाही, याचा अर्थ बापाचं प्रेम नसतं असं नाही. एखाद्या वेळी बापाकडून आयुष्यात काही चुका होतात. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप मारझोड करणारा असतो. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप दारू पिणार असतो. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप कर्जबाजारी असतो. एखाद्या वेळी एखाद्याचा बाप कष्ट न करता घरात बसून खाणार असतो. एखाद्याचा बाप अपंग असतो. एखाद्याचा बाप बायकोच्या आणि पोराच्या जीवावर बसून खाणार असतो. आपला बाप कसाही असू द्या, आपला बाप कसाही असू द्या, नाहीतर आपला बाप कसाही असू द्या, तो आपला बाप तो बापच असतो. आपला बाप हा ईश्वरा समान असतो. आपली आई ही ईश्वरा समान असते. म्हणून ईश्वरा समान आई बापाची सेवा आपल्या जीवनात करा गड्या. आपल्या जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. आई वडिलाची सेवा करावी. देव देश धर्मासाठी आपण लढावं. ही ताकद आपल्याला कोण देतं, हे विचार आपल्याला कोण देतं. अभंगाचं तिसरं चरण. गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करीते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होते जे सात्विक, होळी कन्या पुत्र होते जे सात्विक. हो अखंड चिंतन, अखंड चिंतन विठोबाचे होळी कन्या पुत्र होते जे सात्विक, होळी कन्या पुत्र होते जे सात्विक.
तिसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं श्रवण करून भगवंताचं अखंड नामचिंतन करतात ते खऱ्या अर्थानं सात्विक आहे. बघा, गीता भागवत यासारख्या ग्रंथाचं पारायण अर्थात ज्याची पारमार्थिक धारणा असते, ज्याच्या घराण्यात पारमार्थिक वारसा असतो तेच गीता भागवत वाचतात. ज्यांच्या घरात पारमार्थिक वारसा आहे तेच आईवडिलाची सेवा करतात. आजींचं वय जवळपास 85 वर्ष वय झालं तरी शेवटपर्यंत गळ्यातली माळ त्यांच्या बाहेर निघाली नाही. ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. याचा परिपाक, याची फलश्रुती, याचा फायदा काय? या आईच्या 13वीच्या निमित्तानं या 2 पुत्रांनी कृतज्ञता व्यक्त करत कीर्तनाचं आयोजन केलं. एवढ्या पुरतं यांचं कर्तव्य संकुचित नाही. आपल्या आईवडिलाची सेवा कुणीही करतं. आपल्या आईवडिलाला घराबाहेर काढणारे लोक मी या डोळ्यानं पाहिले, पण आपल्या आईची 85 वर्ष वय होईपर्यंत सेवा करणारा हा परिवार, आपल्या वडिलाचं 90 वर्ष वय होईपर्यंत सेवा करणारा हा परिवार आहेच. परंतु याच आईच्या सुपुत्रानं मातोश्री नावाचा वृद्धाश्रम सुरू करून अनेक लोकांच्या मायबापाची सेवा करण्याचा वसा हाती घेतला. यासारखं मोठं सेवेचं फळ कोणतं असणार महाराज? म्हणून आपली आई वडिलाची सेवा करा, जेवढं होईल. देव देश धर्माचं काम करा, समाजाचं काम करा. मग अशी रूममध्ये बसल्याच्या नंतर आमच्या बालाजी भाऊनी सांगितलं, महाराज एवढ्या दूरून आलेत, निमित्त आहे योगायोगानं, आमच्या जरांगे पाटलाबद्दल सुद्धा थोडंसं बोला. नैमित्तिक कीर्तन आहे, पण त्यांनी सांगितलं, काकाने सांगितलं त्याप्रमाणे गेल्या 14 वर्षापासून मी संघर्षयोद्धा मनोजदादांच्या सोबत काम करतोय. अनेक वर्षापासून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील तुमच्या आमच्यासारख्या तळागाळ्यातल्या सर्वसामान्य विस्थापित गोरगरीब शेतकरी कष्टकरी मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडावा यासाठी ते संघर्षमय जीवन जगत आहेत. कुटुंबाची चिंता न करता तो माणूस समाजासाठी वनवन फिरला. अंगात फाटके कपडे असताना स्वतःची चिंता न करताना त्या माणसानं समाजातील तरुणांना संघटित करण्याचं काम केलं. घरामध्ये महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य नसताना सुद्धा त्या माणसानं कुटुंबाची चिंता न करता केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळावं यासाठी जवळपास 25-30 वर्ष संघर्ष केला. त्या मनोजदादाच्या आंदोलनाला यश येताना दिसते. अनेक प्रकारचे षड्यंत्र मनोजदादावर रचण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मनोजदादा सगळ्या संकटावर पाय देऊन त्या ठिकाणी आजही उभे आहेत. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या योद्ध्याने अनेक उपोषणे या समाजासाठी केली. समाजाला 4-5 उपोषणं माहिती आहे. आतापर्यंत 40 उपोषणं संघर्षयोद्धा मनोजदादांनी केली. त्या प्रत्येक उपोषणाचा मी स्वतः साक्षीदार आहे. ज्या माणसाला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता उपोषण केला तर मरण्याशिवाय पर्याय नाही, तुम्हाला मरावं लागेल, असं सांगून सुद्धा जो संघर्षयोद्धा समाजासाठी प्रामाणिकपणे लढतोय, मरायला तयार आहे, त्या संघर्षयोद्ध्याचे उपकार आपल्याला विसरून चालणार नाही. 1.5 कोटी लोकांची जगातील सगळ्यात मोठी सभा मनोजदादाच्या नेतृत्वात सराटी अंतरवालीला झाली. आपल्यातील अनेक लोक त्या सभेचे साक्षीदार आहेत. 1.5 कोटी लोकांची दसरा मेळावा श्री क्षेत्र नगद नारायण गडावर झाला. त्या गडाच्या दसरा मेळाव्याचे आपण साक्षीदार आहात. मुंबईमध्ये वाशीपर्यंत मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये मराठ्यांचा त्या ठिकाणी थवा गेला. सरकारनं खोटी अधिसूचना काढून मराठ्यांची फसवणूक केली, त्या गोष्टीचे आपण साक्षीदार आहात. अनेक गोष्टी मनोजदादाच्या लढ्यांसोबत घडल्या, परंतु हा योद्धा कसल्याही प्रकारे न घाबरता न खचता त्या ठिकाणी लढत राहिला. अनेक प्रकारचे दबाव आले, दबावाला बळी पडले नाही. कोट्यावधी रुपये देण्याचे चॉकलेट मनोजदादांना दिले, पण मनोजदादा म्हटले मी सरकारच्या रुपयाला हात लावणार नाही. जर मी सरकारचा 1 रुपया घेतला तर कोट्यावधी मराठ्यांच्या पोरांचा त्या ठिकाणी तोटा होणार आहे, त्या ठिकाणी आरक्षणापासून वंचित राहणार आहे. आणि मनोजदादांनी 1 रुपयाचाही लोभ न बाळगता समाजासाठी प्रामाणिकपणे लढत आहेत. परिणाम 58 लाख मराठ्यांना आतापर्यंत ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पात्र करणारे मनोजदादा आहे. आता 58 लाख जर ओबीसीत मराठी आले तर माझी नोंद सापडली तर माझ्या कुटुंबातल्या 4 लोकांना कमीत कमी नोंद पकडायची. 58 लाख सोडून द्या, 50 लाख पकडा. 50 लाख गुणिले 4, 2 कोटी लोकांना जर या नोंदीचा लाभ मिळत असेल
मुंबईला जाण्याची पुन्हा घोषणा केल्यावर सरकारनं शिंदे समितीला मुदतवाढ 6 महिन्याची दिली. 6 महिन्यात पुन्हा 50 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडतात. पुन्हा 50 लाख मराठी ओबीसी आरक्षणात जातात. एकदम सरकार द्यायला घाबरतंय. टप्प्याटप्प्यानं सरकार देतंय. 29 ऑगस्टला मनोजदादाच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा मुंबई वारी ठरली. मी एखाद्या वेळी सांगेल गड्या, पंढरपूरची वारी एखाद्या वेळी आपल्याकडून चुकली तरी चालेल, एखाद्या वेळी चुकली तरी चालेल. पंढरपूरची वारी यंदा चुकली तर पुढच्या वर्षी करता येईल. मुंबईची वारी तुम्ही चुकू नका. आपल्या पुढच्या 10 पिढ्याचा फायदा या मुंबईच्या वारीमध्ये मनोजदादा करून देणार आहे. आणि आपल्या 10 पिढ्यांसाठी, पोरांच्या आरक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी मनोजदादा लढतायत. मनोजदादा ज्या वेळी आवाज देतील लोक म्हणते जरा वातावरण ढिलं झालं राव. ज्याला वातावरण ढिलं झालं वाटतंय ना त्यानं मध्यरात्री या सराटी अंतरवारीला, तिथं आल्यावर कळेल तुम्हाला वातावरण कसं आहे. मनोजदादाच्या नेतृत्वात 29 ऑगस्टला मुंबई वारीची तयारी ठरलेली आहे. लाखो मराठे मुंबईच्या दिशेनं रवाना होणार आहे. मुंबई जाम होणार आहे. आधी सूचना नाही, GR नाही, तर आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मनोजदादा आणि लाखो मराठी मुंबई सोडणार नाही. हा मनोजदादाचा निरोप सुद्धा आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना देतो. आणि तुमचा सकारात्मक त्या ठिकाणी, तुमचं सकारात्मक होकारात्मक त्या ठिकाणी तुमचा भाव हा मनोजदादापर्यंत पोहोचवतो. तुमच्या गावातील भरपूर लोक मुंबईला येतील हा संदेश मनोजदादाला देऊ का नको? देऊ का नको? नुसताच निरोप देऊन चालणार नाही, तुम्हाला यावं लागेल. म्हणून जास्तीत जास्त संख्येने तिकडे या. आज या परिवारानं आपल्या मातेच्या उपकारातून उतराई होण्याकरता जो कृतज्ञता सोहळा 13वेच्या निमित्तानं आयोजित केला, या कुटुंबाला मी पुन्हा पुन्हा मनापासून धन्यवाद देतो. सगळ्यांना सांगतो, जीवनामध्ये आईवडिलाची सेवा करा. मायबाप एकदा जग सोडून गेले तर परत कधीच येत नाही. आईवडिलाच्या सेवेसारखं मोठं फळ या जगाच्या पाठीवर कोणतं नाही. आईवडिलाची सेवा करा, वडीलधाऱ्याचा मान राखा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काहींच्या वृद्धपणापर्यंत माळ नसेल तर वृद्धपणात, म्हातारपणात कमीत कमी माळ घाला. तरुणपणात माळ घालायला महत्त्व नाही, तरुणपणात घातलेली माळ वृद्धपणापर्यंत टिकायला महत्त्व आहे. जीवनामध्ये व्यसन करू नका, दारू पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, बिडी पिऊ नका, सिगारेट पिऊ नका. हे व्यसनानं अनेक लोकांचे संसार बर्बाद झाले. हा नरदेह आहे, हा भगवंताचा अंश आहे. ममय वंशो जीव लोके जीवभूत सनातन. हा जर भगवंताचा अंश असेल गड्या तर हा नरदेह बाटू नका. भगवंताची सेवा जीवनात करा. आणि या नरदेहामध्ये भगवंताचं वास्तव्य समजून कुणी जीवनात व्यसन करू नका. व्यसन करून अनेकाचे संसार बर्बाद झाले. व्यसनामुळे आपल्या पत्नीला, आपल्या कुटुंबियाला, माता पित्याला त्रास होईल. म्हणून व्यसन करू नका. आपल्या मुलाला संस्कार द्या, आपल्या मुलीला संस्कार द्या. आपण जर आपल्या मुलाला बालपणात संस्कार दिले तर बालपणात आपण आपल्या मुलाला दिलेले संस्कार आपल्या वृद्धपणात आपल्या उपयोगी आल्याशिवाय राहणार नाही. जर आपण आपल्या मुलाला संस्कार न देता पैसे कमवण्याच्या नादात आपण दुर्लक्ष केलं आणि आपला मुलगा जर संस्कारहीन राहिला, तो जर बिघडला तर कितीही आपण त्याला पैसा होता, आपल्या बिघडलेल्या मुलाला आपण पैसा ओतून संस्कारी बनवू शकत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये पैसा कमी कमवला तरी चालेल, संस्कारयुक्त संतती घडवा. कारण संस्कारयुक्त संतती हीच खरी संपत्ती. म्हणून आपल्या मुलाला, मुलीला संस्कार द्या, आईवडिलाची सेवा करा, देव देश धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करा. परमार्थिक दृष्टिकोनातून आपल्या गळ्यात तुळशीची माळ घाला, हरिपाठ करा, भजन करा, जेवढं होतं तेवढं करा. याची देही घडे देवाचे भजन, देवाचं भजन करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जेवढं होईल तेवढं करा. घरी नाही करता आलं तर कमीत कमी कीर्तनात बसल्यावर तरी करा. विठोबार कुमाई जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई. पुंडरी कवरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, बोलो रे भाई सब संतन की जय.